आवरा चिखल बघून तुम्हाला वाटलं असेल की शाताविता चालले का काय, असा काही विषय नाही मित्र. आज पिटोली अमावस्या म्हणून चालल्या जरा आमंत्रण करायला. ओलन ओलं बघा कवरा चिखल होता, गारी करली तर बाबा ही गारी गेली डायरेक्ट आतमध्ये. गंभीर विषय. ही सगळी चुकी आमच्या बाब्याची आहे. चांगला रस्ता सोडून आणि इकडं बाई कांच्या रस्त्याने शानले देव जाणू. कसं तरी पोचलो नानाच्या रांग. नानाला बरं नाना पिटोलीला ये संध्याकाळचे. नाना बोलतं 2 मिनटं आतमध्ये तर ये. अरे नको ना टाईम झाले. नानी आली. नानी बोलते पिटोलीला तर यावं आम्ही. बोलतो तू उद्या 5वीला ये, आपल्या तर 5वीवर 100% यावं. तिथल्या बोलतं डेअरीमध्ये पक्की गर्दी होती. वेदांत शेटणी घेतला दूध दही आणि पनीर. मग बारीक बारीक पोरांची गारी आली ती. यो बाई इचर तर तुमचा कनिष कुठे? अरे बरं पिटोली आहे ना म्हणून नाही आला. दादा आमच्या पण घरा पिटोली आहे. मग याला सकाळपासून का भांडी घासायला ठेवले का? पिटोली तर बोलतं संच असतं. तर काय बोलू, तुझाच मित्र आहे बरं, समजा आता तू त्याला. तिथल्या बदलो गोलाच्या डोंगरी आपली अख्खी गँग घेऊन पिटोली आणाला ना. नवीन ब्लॉगर तयार झाले. वेदांत आता वायले बोलतो अख्खी व्हिडिओ बोलतो मी तुमची शूट करीन. बरं चांगली गोष्ट आहे भावा. मग पोचलं काकड्यांच्या शोधान मल्यान. इथं घोसालेच दिसताना बाबांनी काकऱ्या कुठे तर लपून ठेवल्या. मग आम्ही पण शोधल्याशिवाय काही जाणार नाही. बाबांनी बघा कसं हायटेक अलाराम लावले. हवाली का बाटलीला टच होईल ना, मग कचक्यान वाटेल कोण वाटेल बाबा. पण बाबा आम्ही पण डेंजर आहो. आम्ही पण काकऱ्या गाव सू. पण विषय असा झाला गप चणे घाचीत बारी आणली कारण बाबा आमच्यावर डेंजर. काकऱ्या काही भेटल्या नाही का माहीत कुठे लपवलेल्या. यो जयेश दादा भूतांच्या गोष्टी सांगत होता. गंभीर विषय होता. नंतर स्वतःच उत्ताना पडला ना. उत्ताना पडून सगळ्यांना पिटोलीचं आमंत्रण करते. मी बोलो भाई पहिले करायचं ना. अरे आपल्याला जागेल्यात बोलतं सकाळ असतं. त्यानंतर वेदांताला डवलं चालतंय काय माहीत कोणचा विचार करते देव जाणू. यो बेवऱ्या माणसासारखा परले. काय बोलशील जाऊन दे आता आपलीच पोरं आहेत ना. आपला नाना कर बनवतं लवणचं ना अंगठ्या बनवलं दुर्व्यांचं. विषय पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबला जाऊन चेक करा. पार्थ वायले ब्लॉगिंग, तिथंच विषय समजेल तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ तिथंच असतं आपली. चला तर पुढच्या व्हिडिओ भेटू.